कसं चालू आहे त्याचं काय? मी विलास सौदागर आंबेलोळ जिल्हा परिषद गटातून उभा आहे. माझी निशाणी घड्याळ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आलेले पूर्व उमेदवार आहे. कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही हे करणार आहात? यात हे जनतेचे अनेक प्रश्न आहे. गेल्या अनेक दिवसापासून पाहतो आम्ही आता सगळ्या जवळपास आमच्या मतदारसंघामध्ये सगळा ग्रामीण भाग आहे. विटावा आणि राजनगाव घालता. विटाव्याच्या पुढं एकलहरा, नांदेडा, आंबेलोळ असे गाव, या दोन्ही गावांमध्ये आम्ही जेव्हा फिरतो तर ते अक्षरशः माझ्या गाडीचे ते टायर फुटले, कुठे काय गाड्या पलटी झाल्या, इतकं अत्यंत दयनीय अवस्था खरं सांगायचं म्हणजे झालेली आहे. दुसरी गोष्ट, मी प्रत्येक जिल्हा परिषद शाळेचा सर्वे केला. जिल्हा परिषद शाळेला भेटी दिल्या अगोदरपासून. ते जिल्हा परिषद शाळेला व्यवस्थित कंपाऊंड वॉल नाही आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना शौचालय नाही आहे. जिल्हा परिषद शाळेतल्या मुलांना जे पोषण आहार असतो किंवा त्यांचं जे किचन शेड असतं ते नाही. अनेक म्हणजे लोकांच्या समस्या आहेत. पोरांच्यात आहेच, विद्यार्थ्यांच्या. जे जिल्हा परिषदचे सदस्यांनी जे काम करायला पाहिजे, पंचायत समिती सदस्यांनी जे काम करायला पाहिजे, गेल्या 10-5 वर्षांमध्ये ते कुठल्याही प्रकारचं जिल्हा परिषद सदस्य आमच्या गावात फिरकलासुद्धा नाही. अशा पद्धतीचं लोक आम्हाला सांगतात. आज आम्हाला जो त्रास होतो आहे, मतदारांपर्यंत गेल्यानंतर मतदार हाच म्हणतो, बाबा तुम्ही निवडून आल्यानंतर परत आमच्या गावात येणार का? हो नक्की. ते म्हणे आधीचा उमेदवार आम्ही निवडून दिला तो आजपर्यंत आम्ही ते तोंड पाहिलं नाही गावात. अशा परिस्थितीचं वातावरण. ज्या घाणेगावमध्ये आम्ही गेलो, घाणेगावचे लोकसुद्धा तेच बोलतात. झोपडपट्टीमध्ये गेलो, झोपडपट्टी लोक म्हणतात आमच्या गावातला 5 वर्ष उमेदवार आला नाही, तुम्ही तर विटाळ राहता, तुम्ही असाल का? अशा परिस्थितीचं अनेक समस्या आहे. लोकांच्या लाईटची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, त्याचप्रमाणे अजून ड्रेनेजची समस्या आहे. जो जिल्हा परिषदचा दलित वस्तीचा निधी असेल किंवा जो 15वी वित्त आयोगाचा निधी असेल, तो ग्रामपंचायत व्यवस्थित खर्च करते की नाही, त्याच्यावर वाच जर असेल कोणाचं तर झडपी मेंबरचं असायला पाहिजे, पंचायत समितीचं सभापतीचं असलं पाहिजे, सदस्य असलं पाहिजे. ग्रामपंचायतचे मेंबर काय करतात किंवा ग्रामसेवक काय करतात ते सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं जबाबदारी ती झडपी मेंबरची असते. कारण काय हे लोक प्रत्येक गावामध्ये बघितलं, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये घोटाळे आहेत. मी जोगेश्वरी ग्रामपंचायत सदस्य आहे. विटाळ्याला पण ग्रामपंचायतचा मी थोडंफार बघितलं की हे लोक काम करत असताना की आपलं नियोजन त्यांचं दिसलं नाही. कुठल्याही ग्रामपंचायत सदस्याचं नियोजन नाही आहे. कुठल्याही लोकांचं जे गावातलं जे विकासाच्या मुद्द्यावर जे इलेक्शन व्हायला पाहिजे ते नाही. आज रोजी प्रत्येक ठिकाणी आम्ही फिरत असताना लोकांची डिमांड आहे. लोक म्हणतात आमदारकीला आम्हाला एवढे पॉकेट मिळाले होते, खासदारकीला सुद्धा पैसे मिळाले होते, मग आज तुम्ही काय देतात? आम्ही लोकांपर्यंत आमचा प्रचार घेऊन जातोय, पॉम्पलेट देतोय, पोस्टर देतोय, विनंती करतोय. लोक म्हणतात की बाबा आम्हाला हे मागच्या इलेक्शनला इतके पैसे आले होते, मग आज का नाही आहे? आम्ही त्यांना सांगितलं आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती राजकारण करतोय. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे नेता अजितदादा हे गेल्याने आम्हाला आज आमच्यावरती मतदारावरच नाही, उमेदवारावरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. एवढ्या परिस्थितीमध्ये आज आम्ही प्रचार करावा की लोकांना पॉकेट द्यावा की लोकांना पैसा द्यावा. आज लोकांचे राजनगाव असेल, प्रत्येक गावागावात, खेडेगावातसुद्धा ती परिस्थिती अशी निर्माण झाली की आज लोक म्हणतात उमेदवार तुम्ही आहेत तर मग तुम्ही काय करणार आहे? गावाच्या विकासासाठी कोणीही या ठिकाणी एकही मतदार गावाच्या विकासाकडे चर्चा करताना आम्हाला आढळून आला नाही. काही ठिकाणी लोक म्हणतात बाबा तुम्ही तुमचं काय ते सांगा, तुमचं नियोजन काय, तुम्ही आम्हाला भेटले नाही. अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या समस्या आहे. तुम्हाला सांगायचं तात्पर्य की इलेक्शन हे आता माणसावर नाही आहे, विकासाच्या मुद्द्यावर नाही आहे, हे केवळ फक्त पैशावर आहे. मग मला हे सांगा, निवडून आल्यानंतर पैसा कमवायचं हे साधन आहे का? ही परिस्थिती लोकांच्या डोक्यात एकच घुसलं आहे की आता निवडणुकीला पंचायत समितीचं सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य निवडून आला तर त्याला भरपूर पैसा भेटतो. मला पण कळलं नाही की हे पैसा येतो कुठून. त्या ठिकाणी जिल्हा परिषद मेंबरला, मी ग्रामपंचायत सदस्य असताना आम्हाला 2% पण मिळाले नाही. जे ठेकेदारांना 2% देतात म्हणतात ते सुद्धा मिळालं नाही. मग अशी परिस्थिती जिल्हा परिषद सदस्यापर्यंत काय पोहोचतं काय मला माहीत नाही. मी उभा राहिलो पण मी हा कधीच विचार केला नाही की बाबा जिल्हा परिषदला सदस्याला कुठून पैसा मिळतो. फक्त मला एक माहिती आहे, जिल्हा परिषद सदस्य त्या सर्कलचा आढावा घेऊन त्या सर्कलमध्ये विकास कामं करू शकतो आणि ते काम ग्रामपंचायतीकडे वर्ग करू शकतो. एवढंच मला माहिती. मी ठिकाणी विकासासाठी उभा आहे. म्हणून या ठिकाणी सर्व जनतेला विनंती करतो, सगळ्यांना मी हात जोडून मतदारांना आव्हान करतो की मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतो आहे. आमच्या नेता अजितदादा यांनी असंख्य प्रश्न गोरगरीब जनतेचे, सर्व जाती धर्माचे त्यांनी मार्गी लावलेले आहेत. लाडकी बहिणीची योजना असेल, शेतकऱ्यांच्या योजना असतील, अनेक प्रकारच्या संजय गांधी निराधारची योजना असतील, घरकुलाची योजना असतील, शौचालयाची योजना असतील, ते नियोजनबद्ध अजितदादांनी प्रत्येक गाव पातळीवर, प्रत्येक वाडी वस्ती खेड्या पाड्यावरती
सगळ्या गोरगरीब जनतेपर्यंत जर हे नियोजन करण्याची जबाबदारी होती ती दादावर होती. आज ती जबाबदारी आता दादांच्या रूपाने सर्व उमेदवार आली की गाव सांभाळा, आपलं सर्कल सांभाळा, तो नियोजनबद्ध जो शासनाचा पैसा येईल त्याचं योग्य रीतीनं आपण नियोजन केलं पाहिजे, यासाठी मी उभा आहे. बटन नंबर. माझ्यासोबत पंचायत समितीच्या आंबेलोळ गणाचे उमेदवार प्रदीप सोनवणे, त्याचप्रमाणे आशेगाव गणाचे उमेदवार सुभाष बापू थोरात, हे दोन्ही उमेदवार पंचायत समितीला आहे. आणि मी विलास सौदागर जिल्हा परिषदसाठी उभा आहे. आम्ही तिन्ही उमेदवार एकच निशाणी आहे आमची घड्याळ, आणि या तिन्ही उमेदवारांना घड्याळीसमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करावा, एवढंच मी जनतेला आवाहन करतो. धन्यवाद. बटन नंबर